देशात होणाऱ्या बहुचर्चित जनगणनेबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे। 2027 साली होणारी जनगणना ही पहिली जातीवर आधारित आणि भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असणार आहे, ज्यासाठी केंद्राने तब्बल 11,718 कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे की जनगणना 2 टप्प्यात घेतली जाणार आहे। पहिल्या टप्प्यात एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान घरांची यादी आणि माहिती गोळा केली जाईल, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये फेब्रुवारी 2027 मध्ये देशभरातील नागरिकांची प्रत्यक्ष गणना होईल। महत्त्वाची बाब म्हणजे डेटा गोळा करण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर केला जाणार असून नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन भरण्याची सुविधा देखील उपलब्ध केली जाणार आहे। यावेळी जनगणने जातीवर आधारित गणनाही केली जाणार असून प्रत्येक व्यक्तीची जात नोंदवली जाईल, कोणते प्रश्न विचारले जाणार, जातींची नोंद कशी केली जाणार याबाबत लवकरच अधिकृत राजपत्र अधिसूचना जारी केली जाणार आहे। शिवाय लोकांची खाजगी माहिती सुरक्षित राहील यासाठी विशेष डिजिटल प्रणाली देखील तयार केली जात असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय। तसंच या जनगणनेत नागरिकांच्या स्थलांतराबाबतची माहिती देखील घेतली जाणार आहे। सध्याच्या ठिकाणी किती काळ राहतात आणि स्थलांतराचं कारण काय याची नोंद केली जाईल। सरकारच्या मते जनगणनेचा 150 वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन ही प्रक्रिया अधिक अचूक आणि आधुनिक पद्धतीने राबवली जाणार आहे।